मानं विदधातु पूर्वं यो वेदाश्च प्रणोति तस्मै तद्वं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. ब्रह्म साक्षात्कार म्हणजेच भगवत साक्षात्कार, भगवत प्राप्ती, ईश्वर प्राप्ती. कोणत्या मार्गानं आपल्याला होईल हा एक वैदिक अशा प्रकारचा एक सिद्धांत आहे की तो सर्व मार्ग त्या सिद्धांतामध्ये येऊन जातात. वेदांताचा सिद्धांत असा आहे की वेदांतामध्ये 3 प्रस्थान मार्ग, आपल्या सनातन धर्मामध्ये 3 प्रस्थान मार्ग आहेत. प्रस्थान म्हणजे या मनुष्य जीवनामध्ये जगत असताना याच्यातून आपल्याला जे काही पलीकडच्या जगामध्ये प्रस्थान करायचं आहे. प्रस्थान म्हणजे एका जागेतून दुसरीकडे जाणं, त्याला प्रस्थान म्हणतात. जसं भारतामधून अमेरिकेला जायचं तर कोणत्या विमानतळावरून जायचं ते स्थळ निश्चित असलं पाहिजे आणि त्याचं साधन काय आहे ते ठरवलेलं असलं पाहिजे. म्हणजे दिल्लीच्या विमानतळावरून जर आपल्याला जायचं अमेरिकेला तर विमान हे साधन झालं. जे स्थळ आहे ते दिल्ली आहे, विमानतळ आहे, तिथून आपल्याला प्रस्थान व्हायचं आहे. प्रस्थान होणं म्हणजे जागा बदलणं आणि दुसऱ्या ठिकाणी जाणं, त्याला प्रयाण सुद्धा म्हणतात. तर आपल्याला या मनुष्य जीवनामधून जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपल्या हिंदू फिलॉसॉफीनं, वेदांत तत्वज्ञानानं, वेदांत फिलॉसॉफीनं 3 प्रस्थान मार्ग सांगितलेले आहेत. नंबर 1 वेदांत प्रस्थान, नंबर 2 उपनिषद, त्याला ब्रह्मसूत्र सुद्धा म्हणतात, आणि नंबर 3 आहे स्मार्त दर्शन. त्याच्यामध्ये भगवद्गीता, भागवत, महाभारत, रामायण, पुराण हे सगळे त्याच्यामध्ये आले स्मार्त दर्शनामध्ये. आता जे वेदांत दर्शन आहे ते वेदांत दर्शनामध्ये 6 दर्शनशास्त्र आहेत. नंबर 1 सांख्य दर्शन. सांख्य दर्शनचा दर्शनकार आहेत कपिल. भागवतामध्ये कपिलामध्ये चांगलं वर्णन आलं आहे सांख्य योगाचं. तर सांख्य म्हणजे सांख्यामध्ये प्रकृती आणि पुरुष याचं वर्णन आहे, आणि प्रकृती आणि पुरुषाचं ज्ञान करून मग आपल्याला पुढं जाता येतं, ते सांख्य दर्शन आहे. त्याच्यानंतर पतंजली, ज्याला आपण योग म्हणतो, पतंजली दर्शन, त्याचे कर्ते आहेत योगाचे पतंजली. 3रं दर्शन आहे न्यायदर्शन. न्यायदर्शनाचे कर्ते आहेत गौतम. गौतमाने न्यायाचा सिद्धांत मांडला. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गीतेमध्ये सुद्धा याचं एक सुंदर अशा प्रकारचं श्रीकृष्णाने अर्जुनाला उदाहरण दिलं की न्याय कशाला म्हणायचं, न्याय सिद्धांत कशाला म्हणायचं. अशक्यानन शक्यच प्रज्ञावादस्य भाष्यचे. अर्जुना, प्रज्ञा म्हणजे करुणा, दया ज्याला आपण म्हणतो. आता याच्यामधून न्याय कसा सिद्ध होईल हा प्रश्न आहे. तर याच्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक न्यायाधीश होता आणि त्या न्यायाधीशानं अनेक खटले चालवले, अनेक जणाला फाशीची शिक्षा सुनावली. आणि ज्यावेळेस
त्याच्याच पुतण्यानं खून केला, मर्डर केला आणि तो खटला त्याच न्यायाधीशाच्या न्यायालयामध्ये चालवण्यात आला. मग न्यायाधीशाला मात्र त्या ठिकाणी अर्जुनाला जसे समोर युद्धामध्ये आपले नातेवाईक दिसले, तसं त्या न्यायाधीशाला सुद्धा त्याचा पुतणा दिसला. आणि मग अशोच्यानं शोच्याचं प्रज्ञावातस्य भाष्यसे, त्याला प्रज्ञा आली न्यायाधीशाला. प्रज्ञा म्हणजे करुणा, दया, हा प्रज्ञावाद आहे. आणि त्याला दयानं मग तो सांगू लागला की मुलं गुन्हा करीत असते, त्यांच्याकडून गुन्हा घडत असतो. तर हा न्यायशास्त्र याचा विरोध करतात. हा सिद्धांत न्यायाला धरून नाहीये. म्हणून ज्या ठिकाणी दया आहे, प्रज्ञा आहे, त्या ठिकाणी न्याय सिद्ध होत नाही असं न्यायशास्त्र सांगतं. नंतर आहे सांख्य पतंजली योग न्याय विशेषांक. विशेषांक हे एक दर्शन आहे वेदांतामध्ये. हे सुद्धा ईश्वर प्राप्तीकडं आपल्याला घेऊन जातं. तर हे 6 दर्शनशास्त्र, दर्शनशास्त्र म्हणजे दिग्दर्शन करतात. भगवंताचं दिग्दर्शन, डायरेक्शन. जसं एखाद्या पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये, नाटकामध्ये एखादा डायरेक्टर असतो, दिग्दर्शक असतो, तो फक्त दिशा दाखवतो. काय करायचं, काय नाही करायचं, कसं करायचं, कोणत्या दिशेने चालायचं, तो दिशा दाखवतो. तशा प्रकारचे 6 दर्शनशास्त्र फक्त ईश्वराकडे दिशा दाखवतात. ईश्वर सिद्धी ते करू शकत नाही, पण दिशा दाखवतात की या मार्गाने जर तुम्ही गेले तर तुम्हाला तुमचं जे कल्याण आहे, कल्याणाचा जो मार्ग आहे किंवा ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे, तो मार्ग तुम्हाला सिद्ध होऊ शकतो. एवढेच ते सांगू शकतात. म्हणून ते दिशा दाखवतात. डायरेक्टर आहेत हे दर्शनशास्त्र. 6 दर्शनशास्त्र वेदांत फिलॉसॉफीमध्ये दिग्दर्शक आहेत, डायरेक्टर आहेत, दिशा दाखवणारे आहेत. आणि त्या दिशेने जर आपण चाललो तर आपल्याला निश्चित ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. हा एक सिद्धांत आहे. दुसरं दर्शन आहे उपनिषद. आता उपनिषद हा थोडा कठीण विषय आहे. वेदांतापेक्षा थोडा तत्वज्ञानाचा विषय आहे. आणि हा विषय विद्वानासाठी आहे. विद्वान लोक त्याला समजू शकतात. सर्वसामान्यांचा हा विषय नाही. सर्वसामान्यांच्या बुद्धीमध्ये उपनिषद उतरत नाही, कारण उपनिषदाचा अर्थ अत्यंत गहन आहे. वेदांत हा ज्ञानी लोकांचा विषय आहे. उपनिषद हा तत्ववेत्या लोकांचा विषय आहे. आणि तिसरं दर्शन आहे स्मार्त दर्शन. स्मार्त दर्शन म्हणजे भगवद्गीता, भागवत महापुराण, महाभारत, रामायण, हे जे स्मार्त दर्शन आहे हे सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीमध्ये उतरण्याचा विषय आहे. याच्यामध्ये सर्वसामान्यांना समजण्याचा विषय आहे. म्हणून सर्वसाधारणतः स्मार्त दर्शन या आपल्या तत्वज्ञानामध्ये स्मार्त दर्शन जास्तीच्या जास्त प्रमाणामध्ये स्मार्त दर्शनाचं वितरण होतं. त्याचाच प्रचार होतो स्मार्त दर्शनाचा. म्हणून ते स्मार्त दर्शन सर्वसामान्यांना समजण्याचा विषय आहे. हे तिन्ही दर्शन वेदांत, उपनिषद आणि भगवद्गीता, तिन्हीपैकी तिन्हीमध्ये सुद्धा 3 कांड सांगितलेले आहेत. कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासना कांड म्हणजे भक्ती. हे 3 विषय आहेत. आणि ह्या 3 मार्गानं, कर्म, भक्ती आणि ज्ञान, या तिन्ही मार्गानं
आपण ईश्वर प्राप्ती करू शकतो. या 3 मार्गाच्या व्यतिरिक्त चौथा मार्ग नाहीये. हा काय सिद्ध सिद्धांत आहे. कर्म, भक्ती, ज्ञान. Do this either by work or worship, mind control or philosophy. All of these are one. तिन्ही मार्गानं अथवा एका मार्गानं सुद्धा तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकता आणि बी फ्री, मुक्त होऊ शकता. भौतिक जीवनामधून मुक्त होऊ शकता आणि भौतिक जीवनामधून मुक्त झाले की त्याच्यानंतर तुमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. तोपर्यंत अध्यात्म जीवनाची सुरुवातच नाही. जोपर्यंत तुम्ही भौतिक जीवनामधून मुक्त होणार नाही, भौतिक जीवनामधून मन बाहेर काढणार नाही, मनाची आसक्ती ज्यावेळेस तुमच्या भौतिक जगतामध्ये मनाची आसक्ती संपूर्णपणे समाप्त झाली आणि तुमचं मन विरक्त झालं, त्यावेळेस तिथून पुढं अध्यात्माची सुरुवात होती. तोपर्यंत शून्य आहे. म्हणजे जिथं भौतिक जगत संपतं तिथून पुढं आध्यात्मिक जगताची सुरुवात होती आणि आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात होती. तर याच्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग 3 साधनं आहेत आणि या 3 साधनामुळे तुम्ही तिन्ही साधनं किंवा एका मार्गानं सुद्धा जाऊन ईश्वर प्राप्ती करू शकता. आता साधनं 3च काय आहे याचा एक आपल्याला तुम्हाला सर्वमान्य सिद्धांत सांगतो की ईश्वराचे 3 स्वरूप आहेत. 3 तुकडे नाही, स्वरूप 3 आहेत. ईश्वर एकच आहे परंतु त्याचे रूप 3 आहे, स्वरूप 3 आहे. सतब्रह्म, चित्तब्रह्म आणि आनंद ब्रह्म. सतब्रह्माचा स्वभाव कर्माचा आहे. काय खरं काय खोटं, कसं कर्म करायचं, काय करायचं, हे सतब्रह्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जीवाच्या स्वरूपामध्ये मिळालेलं असतं आणि ते जीवाला त्या मार्गाने कसं कर्म करायचं हे दाखवतं. म्हणून सतब्रह्म. तर सतब्रह्माचा स्वभाव कर्माचा आहे, चित्तब्रह्माचा स्वभाव ज्ञानाचा आहे. जे चित्तब्रह्म आहे ते ज्ञानाचा विषय आहे, ते ज्ञान प्राप्तीचा विषय करतं, ज्ञान देण्याचा विषय करतं, त्याला चित्तब्रह्म म्हणतात. आणि तिसरं आहे आनंद ब्रह्म, जे प्रेम स्वरूप आहे, भक्ती स्वरूप आहे. आनंद हे आनंद ब्रह्म हे प्रेरक ब्रह्माचं स्वरूप आहे. चैतन्य त्याला आम्ही म्हणतो सर्वसाधारणतः. अनेक शब्द आहेत अध्यात्मामध्ये, संप्रदायामध्ये, वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, परंतु चैतन्य हा सर्वसाधारण शब्द आहे की जे सर्व ब्रह्मांडामध्ये अखिल निर्गुण निराकार ब्रह्म ज्याला आपण म्हणतो ते चैतन्य पसरलेले आहेत. ते चैतन्य म्हणजे आनंद, त्याला आनंद ब्रह्म म्हणतात. आणि ते आनंद ब्रह्माचे, त्या चैतन्याचे 3 स्वरूप आहेत: सतब्रह्म, चित्तब्रह्म आणि आनंद ब्रह्म. सतब्रह्माचा स्वभाव कर्म, चित्तब्रह्माचा स्वभाव ज्ञान आणि आनंद ब्रह्माचा स्वभाव भक्ती, प्रेम. तर हे 3च मार्ग काय आहेत? तर हे 3 स्वभाव आहेत. ईश्वराचे 3 स्वभाव आहेत: कर्म करण्याचा स्वभाव, ज्ञानाचा एक स्वभाव आणि भक्तीचा, प्रेमाचा एक स्वभाव. म्हणून 3च मार्ग आहेत आणि या 3ही मार्गानं कुठल्याही जीवाला जाता येतं आणि त्याला ते कर्म करता येतं आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करू शकतो आणि तिथपर्यंत तो पोहोचू शकतो. हा वैदिक सिद्धांत आहे. आता साधारणतः प्रयोजना मनुष्य मंदवापी न प्रवर्तते. विश्व का कोई भी जीव बिना प्रयोजन कर्म नहीं करता, कार्य नहीं करता. प्रत्येक कर्म के पीछे, कार्य के पीछे हेतू होता है. म्हणजे प्रत्येक कर्म आपण करतो
त्याच्यामध्ये काही उद्देश असतो आपला. विना उद्देशिवाय आपण काहीच करीत नाही. त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये फायदा म्हणतात. फायदा, व्यापाराच्या दृष्टिकोनातून नफा तोटा, म्हणजे काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, काहीतरी फायदा असला पाहिजे तरच आपण कर्म करतो, हा सिद्धांत आहे. प्रयोजन मनोधिष्य मंदवापी न प्रवर्तते, कारण विना प्रयोजन विना हेतू विश्वाचा कोई सुद्धा कोणताही जीव कार्य करीत नाही. मग तो कार्य वेगळे वेगळे प्रकारचे असले तरी सुद्धा त्याचं प्रयोजन एकच आहे. आणि त्याचं प्रयोजन काय आहे, हा एकमेव अशा प्रकारचा सिद्धांत आहे की प्रयोजन आहे सुख प्राप्ती, आनंद प्राप्ती. प्रत्येक कर्मापासून जीव आनंद प्राप्ती मागतो, सुख मागतो आणि सुखाच्या साठी प्रयत्न करतो. त्याचा तो हेतू असतो की आपल्याला सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. तर आनंदच का मिळाला पाहिजे हा एक विषय आहे. सुखच का पाहिजे, तर मम भगवद्गीता ममैवांशो जीवलोके जीवभूते सनातनः मन षष्ठानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षति. जीव ईश्वराचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूते सनातना, जीव ईश्वराचा अंश आहे आणि सनातन आहे. सनातन, जेव्हापासून भगवंत आहे तेव्हापासून जीव आहे. दोन बरोबर. भगवंत अगोदर किंवा जीव अगोदर असं नाहीये. भगवंत ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस भगवंत, जीव, ब्रह्मजीव आणि माया तिन्ही प्राप्ती झाली. तिन्हीच उपार्जन झालं. जीव, ब्रह्म, माया.